98 पांडू सोनार. श्री स्वामी समर्थ अकोला असता एक ठिकाणी राहत हमेशा जवळपास खेड्यापारून हिंडत असत. भक्ताचे सर्व शंकरावे नास्तिक जनांना भक्ती मार्ग हाच फिरण्याचा हेतू असे. मैदेश म्हणून अकोल्यास 3 कोसार गाव आहे. त्या गावी पांडू सोनार नावाचा एक गृहस्थ असून तो महाराजा भक्त होता. कर्जाचे ओझे डोक्यावर झाडल्या कारणाने कर्जदारी त्याला चैन पडू देत नसत. एक श्रीमंत गृहस्थाने काही सोन्याचे दागिने घालण्यास आले दिले. त्याने रुपयाचे दागिने करून सोन्याचा वर मलावा दिला व ते मालकास दिले. श्री स्वामींच्या भक्तात होता खोरा, परंतु आजचे भरण उद्या या म्हणण्याकडे त्यांनी विचार केला. काही दिवसांनी ते कर्म मालकास उमगले व त्यांनी मामलेदाराकडे फिर्याद केली. तात्यासाहेबांनी मामलेदार यांची खटल्याची चौकशी करून सोनारावर गुन्हा साबित केला. दुष्काळाचे दिवस असल्याने होईल तो व कैद्याची शिक्षा न देता फटक्याची द्यावी असा त्यावेळी हुकूम असल्याने मामलेदाराने पांडूस फटक्याची शिक्षा दिली. पांडूने आलेले संकट जाणून स्वामींचा समर्थास धावा केला व पश्चातापपूर्वक पुन्हा असले कर्म करणार नाही म्हणून पांडूची शपथ घेतली. भक्त कल्पतरून स्वामी समर्थ भक्त संकटात पाहून कळवळले. द्रौपदीने धावा केला असता रुक्मिणीने दिलेले पंचपक्वान्नाचे भटले ताट जुगारून देऊन ज्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवान यांची वस्त्रांच्या वेळी धावत जाऊन आपल्या प्रिय भक्तींचे लज्जारक्षण केलं, त्याचप्रमाणे महाराजांनी आपल्या भक्ताची सांभाळ केला. ज्या दिवशी शिक्षा अंमलात आणायची त्याच दिवशी पांडू सोनार यांनी महाराजांची स्तुती करून फारच आळवले. समर्थांची आस्वारी अकोल्यास होती. सकाळची स्नानाची वेळ होती. उष्णोदकाचा तांब्या भरून सेवेकरी अंगावर घालणार तो बंद करून स्नान करण्याची नाही, मेणा लवकरात लवकर लाव म्हणून महाराज म्हणाले. मग काय उशीर. सत्वर साची तयारी होऊन महाराज बाहेरगावी जाण्यास निघाले. अखेर पवत कोणी गावी जाणार हे सेवेकरी यास कळत नसे. पूर्वोद्देश जाणे असल्यास उत्तरे दिशेस रस्ता करून पश्चिमेस वळून मग पूर्वेस जावे अशी महाराजांची विचित्र लीला असे. महाराज निघेल त्या बोरी नदीवर जाऊन स्नान करून पुढे मैदेगिरीस मार्गास जा लागले. मैदेस पोचेवर 3 बाजूस गेले. धर्मशाळेत वगैरे दुसऱ्या ठिकाणी न जाता थेट कचेरीत गेले. महाराजांनी आपल्यावर अनुग्रह केला असे समजून मामलेदाराने मदर सत्कार करून श्रीस आपल्या गादीवर बसून आपण हात जोडून उभा राहिला. कैद सोनार समोरच उभा होता. ये रे इकडे असे म्हणून त्या जवळ बोलून महाराजांनी बसण्यास सांगितले. कैदेवरील महाराजांची प्रीती पाहून मामलेदारास आश्चर्य वाटले. सरबाईस मामलेदार म्हणाले. थोडा वेळ गेल्यावर पांडू सोनारास सरबाईस जा बसलास ना का म्हणून आज्ञा केली. सोनार तेच पाहिजे होतं. आनंदाने धावत जाऊन महाराजांनी सर्व व्यवस्था त्यांनी लावली. दुसऱ्या दिवसापासून पांडू सोनारास आपणाजवळ ठेवून घेतलं. पांडूला महाराजांनी प्रेम पाहून मामलेदारांना शिक्षा न करता सोडून दिलं. मोठ्या आश्चर्यस्वराने आपले साधक गोष्ट सेवेकरी यास सांगितली. महाराज स्नान करत हुकूम एकदम उठून का आले याचे कारण सेवेकऱ्यांनी त्यांच्या ध्यानात येऊन सर्वांनी स्वामीनामाचा जय जयकार केला. जय जय स्वामी समर्थ. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना पोचवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.